नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुक करते इस खबर की ओर। मोहम्मदवाड़ी जलापूर्ति परियोजना को लेकर बड़ा बयान सामने आया है, जहां कॉर्पोरेटर निवृत्ति अर्ना बानल ने कहा कि यह सफलता किसी एक व्यक्ति की नहीं बल्कि सालों के जनसंघर्ष और नागरिकों की एकजुटता का परिणाम है। मोहम्मदवाड़ी जलापूर्ति परियोजना को लेकर कॉर्पोरेटर निवृत्ति अर्ना बानल ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि इस योजना के असली नायक वो स्थानीय निवासी और नागरिक समूह हैं, जिन्होंने लंबे समय तक पानी के अधिकार के लिए लगातार संघर्ष किया। उन्होंने कहा कि सालों से क्षेत्र के लोग अपनी बुनियादी जरूरत पानी के लिए आवाज उठा रहे थे और लगातार प्रयास कर रहे थे और इसी जन आंदोलन और एकजुटता के कारण आज ये जलापूर्ति परियोजना संभव हो पाई है। निवृत्ति अर्ना बानल ने स्पष्ट रूप से कहा कि ये उपलब्धि किसी एक व्यक्ति या नेता की नहीं है बल्कि सामूहिक संघर्ष की जीत है। उन्होंने नागरिकों की भूमिका को सराहते हुए कहा कि लोकतंत्र में जनता की आवाज ही सबसे बड़ी ताकत होती है और इसी शक्ति ने समस्या का समाधान संभव कराया। नमस्कार। आज आपल्या उंडरी मोहम्मदवाडी प्रभाग क्रमांक 41 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार, देवेंद्रभाई फडणवीस आज पाण्याच्या उद्घाटनाकरता आपल्या मोहम्मदवाडी राजाच्या चौकामध्ये येतात। खऱ्या अर्थानं पाणी गेले 10-15 वर्षे टाक्या बांधून पाणी आतापर्यंत आलं नाही। आत्ताची महानगरपालिकेचे इलेक्शन झाल्याच्या नंतर प्रभाग क्रमांक 41च्या लोकांनी त्या पाण्याकरता 700 मीटरची लाईन राहिली होती। नगरसेवकांनी पुणे महानगरपालिकेच्या पाठीमागे लागून ती पाणी लाईन करून घेतली आणि आता लाईन झाल्याच्या नंतर त्या पाण्याच्या उद्घाटनाला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार इथे येतात। खरं तर प्रभाग 41च्या वतीनं मी त्यांचं सगळ्यांचं, त्या अधिकाऱ्याचं, पत्रकाराचं, त्या जनतेचं आभार मानतो की तुम्ही मोहम्मदवाडी या ठिकाणी आज पाण्याचे उद्घाटन करताय। पण जे काही बाकीचे भाग राहिलेत, उंडरी असेल, पिसुळे असेल, अवतरवाडी असेल, वरकवाडी असेल, हांडेवाडी असेल, काळेपडाचा काही भाग आहे, हांडेवाडीचा काही सातारनगरचा भाग आहे, अंतुलनगरचा भाग आहे। या परिसरामध्ये पाणी बांधण्याकरता आज जसं इथं प्रयत्न करतात तेच प्रयत्न खऱ्या अर्थानं आजच्या उद्घाटनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा की आम्ही ब्रह्मकुमारीच्या टाकीच्या टेकडावरती 1-2 कोटी लिटरची टाकी बांधून बाकी परिसराला लवकरात लवकर पाणी द्यावा। पाणी आल्याच्या नंतर सर्वे घेण्याकरता सगळे लोक आता पुढे आली, पण खऱ्या अर्थाने जेव्हा लाईनीचं काम चाललं तेव्हा प्रत्यक्ष इथले नगरसेवक तिथं उभे होते आणि ह्या पाण्याच्या टाकीचं वडगावचं नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं। याच्या उद्घाटनामध्ये पाण्याच्या ह्याच्यामध्ये अजितदादाचा सुद्धा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि आज अजितदादा आपल्यामध्ये नसल्यामुळं खऱ्या अर्थानं अजितदादाचं इथं कुठं नाव दिसत नाही। पण राज्याचा एवढा मोठा माणूस, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचा पालकमंत्री होता, त्यांनी हे सगळे कामं केलेत। त्यांच्या जाग्यावर आता आमच्या सुमित्रा वहिनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। यांनी खऱ्या अर्थाने इथे लक्ष घालून आता ह्याच्या पुढच्या कामाला एक आणावा। आमच्या विधानसभेचे आमदार चेतनदादा तोपे हे सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, पण आज प्रोटोकॉलमध्ये त्यांचं कुठं नाव आम्हाला ह्या कार्यक्रमात दिसत नाही। हा कार्यक्रम पुणे महानगरपालिकेने घेतलेला कार्यक्रम आहे। हा वैयक्तिक कुठल्या पक्षाचा, पार्टीचा कार्यक्रम नाहीये। हा मतदाराला, जनतेला न्याय देण्याकरता हा कार्यक्रम आहे। त्याच्यामुळं कुणी वैयक्तिक असं म्हणू नये की हे सगळं मी केलं, कारण तर हे पाण्याचा प्रश्न या भागातले पत्रकार असतात, या भागातली जनता असतात, या भागातल्या सोसायटी असतात, या सगळ्या लोकांनी ह्या पाण्याकरता पुणे महानगरपालिकेच्या कमिशनर यांच्याकडे वारंवार जाऊन त्या पाणी देण्याला प्रवृत्त करून राहिलेली लाईन आपले पुणे महानगरपालिकेचे महापौर असतील, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटीचे आमचे चेअरमन असतील, आमचे पुण्याचे कमिशनर असतील, या सगळ्यांचं सुद्धा त्याच्यात अभिनंदन केलं पाहिजे। पाणी जनतेला देणं हे पुणे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे। हे पुणे महानगरपालिकेचा पैसा आहे, हे लोकांच्या जनतेचा पैसा आहे।
जनतेच्या पैशामधून आपण काम करतो, त्याच्यामुळं मी कुणी केलं असं कुणी म्हणू नये. माझं एवढंच म्हणणं आहे, जनतेला पाणी देतोय आपण, ते आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण पार पाडतोय. आपल्या राज्याचा एक मुख्यमंत्री आज या ठिकाणी येतोय, त्याचा आनंद आपल्याला असला पाहिजे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री येतात, त्याचा आनंद आपल्याला असला पाहिजे. कुठल्याही माणसाने श्रेय न घेता आपलं कामच हे, आपल्याला त्यांनी पदं दिल्यात, आपण त्या पदावर बसलोय. त्यामुळं कुटुंब प्रमुख जसा कुटुंबाचा सांभाळ करतो, तसं आपल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या लोकांचा कुटुंबाचा सांभाळ केला पाहिजे आणि आमच्या जनतेला पाणी दिलं पाहिजे. हे उंडरी गाव, ह्या वाड्या वस्त्या एवढे दिवस 10-15 वर्षापासून पाण्यापासून वंचित आहे. मोहम्मदवाडी सारख्या ठिकाणी सुद्धा 25 वर्षांनी पाणी या ठिकाणी महानगरपालिकेचं चांगल्या पद्धतीने येतंय. त्याचं स्वागत आपण मुख्यमंत्र्याचं करू, उपमुख्यमंत्र्याचं करू. पुणे महानगरपालिकेचे आमचे अधिकारी पदाधिकारी या सगळ्यांचं खरं त्याच्यात श्रेय असलं पाहिजे. या परिसरातल्या सगळ्या सोसायटी असतील, सगळे पत्रकार असतील, आमचा उंडरीचा कोरम असेल, ह्या उंडरीच्या कोरमनी सुद्धा वारंवार हे पाणी येण्याकरता प्रत्येक सोसायटीमध्ये मिटिंगा घेऊन लोकांना परिवर्तन केलं, कमिशनरला परिवर्तन केलं आणि कमिशनर पशी बसून हे पाण्याचा प्रश्न सोडवला. मी प्रभाग 41च्या वतीनं, मी माझ्या बांदल कुटुंबाच्या वतीने प्रभाग 41च्या वतीनं मी ह्या येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो की ह्या परिसराला पाणी आलं. राहिलेल्या परिसराला लवकरात लवकर पाणी द्यावा अशी मी विनंती करतो. माझ्यातर्फे मी आज मुख्यमंत्र्याला पत्र देतोय, उपमुख्यमंत्र्याला पत्र देतोय, कमिशनरला पत्र देतोय आणि त्या टाक्या पुढच्या बांधून पुढच्या परिसराला पाणी दिलं पाहिजे. एवढंच त्या ठिकाणी बोलतो. मी माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हवेली से सी न्यूज़ संवाददाता यश सोलंकी की रिपोर्ट। मोहम्मदवाड़ी जलापूर्ति परियोजना को लेकर ये बयान अब चर्चा में है, जहां इसे जन संघर्ष की जीत के रूप में देखा जा रहा है। नागरिकों की एकजुटता ने एक बार फिर ये साबित किया है कि संगठित प्रयासों से बड़ी समस्या का समाधान संभव है। रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।